मुखेड येथे एक प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे टार्गेट अकॅडमी म्हणून. त्यांनी त्यांची जी सराव प्रश्नपत्रिका घेतलेली होती रसायनशास्त्र विषयाची, ती प्रश्नपत्रिका आणि आपल्या बोर्डाची रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये आम्हाला काही अंशी साधर्म्य आढळून आलं. आणि मग आम्ही आमच्या स्तरावर कमिटी नेमून त्याची अधिक चौकशी केली. तर चौकशी केल्यानंतर असं आम्हाला जाणवलं की जे प्रकरण आहे हे थोडंसं सेन्सिटिव्ह प्रकरण असल्यामुळे याचा तपास पोलीस विभागामार्फत होणं अधिक चांगलं राहील आणि म्हणून आम्ही हे पूर्ण प्रकरण पोलीस विभागाकडे सोपवलेलं आहे. जी प्रश्नपत्रिका आहे टार्गेट अकॅडमीची, ती प्रश्नपत्रिका आणि आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्यामध्ये 50% आसपास आम्हाला साधर्म्य आढळून येत आहे, म्हणून आपण हा प्रकार पोलिसांना सोपवलेला आहे. नाही, हे दोन्ही प्रकरणं पूर्ण भिन्न आहे. सेंट उर्सुलामध्ये त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांना मदत करणे दुर्हेतूंनी असं ते गैरकृत्य होतं, तर त्याच्यामध्ये कुणालाही काही साध्य झालेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये आता सगळ्या बाबी समोर आलेल्या आहेत. हे प्रकरण त्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न आहे. कसं आहे हा प्रकार, आता आम्ही आमच्या लेवलवर आम्ही त्याचं रिसर्च केलेलं आहे. तर आम्हाला असं जाणवतं की म्हणजे काही तथ्य बाहेर येणं गरजेचं आहे, तर ही तथ्य पोलीस विभागच बाहेर आणू शकेल, म्हणून आम्ही पोलिसांकडे प्रकरण सोपवलेलं आहे. सर 50% आसपास जे प्रश्न आहेत ते जुळतात, म्हणून आम्हाला वाटलं की हे प्रकरण पोलिसांकडे सोपवणं गरजेचं आहे.